नमस्कार, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रहो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या 46% या दराने महागाई भत्ता मिळतो आणि एसटी कर्मचाऱ्यांना 42% या दराने महागाई भत्ता दिला जातो। पाठीमागे एसटी महामंडळातील एसटी कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी याकरिता उपोषण केले। यामध्ये कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळावा ही मागणी मुख्य होती, पण या मागणीला बगल देत राज्य शासनाने संघटनासोबत बैठक आयोजित केली आणि कर्मचाऱ्यांचा हक्काचा असलेला महागाई भत्ता 42% वरून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे 46% देण्याचे मान्य केले आणि या संघटनावाल्यांनी वेतन आयोगाच्या संदर्भात कुठलाही शब्द न काढता 4% महागाई भत्त्यावर या कर्मचाऱ्यांची बोलवण केली आणि आपले उपोषण थांबवले। आणि आज दिनांक 7 मार्च 2024 रोजी वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांचे परिपत्रक आले आणि महागाई भत्ता सुधारित दराने अनुदेय करण्याबाबत आणि हा महागाई भत्ता एसटीतील कर्मचारी अधिकारी यांना 42% वरून 46% माहे फेब्रुवारी 2024 देय मार्च 2024 या महिन्यापासून वेतनात अदा करण्यात यावे। वाढीव व महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत सूचना निर्गमित करण्यात येतील असे या परिपत्रकात म्हटले आहे। मित्रहो, 4% डीए वाढलेला आहे आणि एसटी महामंडळातील कर्तबगार संघटनेचे उपोषण 7वा वेतन आयोगासाठी नसून 4% डीएसाठी होते असे यावरून दिसून येते। मित्रहो, टेन्शन अजिबात घेऊ नका। वेतन आयोगाची फाईल मंत्रालयात साहेबांच्या टेबलवर आहे, एक सही बाकी आहे। आत्ताच मावस भाऊचा फोन आला होता। मित्रहो, इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन।